एनडीएचे सुनामी यादवांच्या आरजेडीचा कंदील विझण्याच्या स्थितीमध्ये आहे। लालूंच्या परंपरागत राघोपूर विधानसभेतून त्यांचा मुलगा तेजस्वी हा पिछाडीवर आहे। आरजेडीची सेना गारद झाली आहे। सेनापती तेजस्वी यादव यांची देखील पिछाडी। 1273 मतांनी ते मागे। तेजस्वी आणि तेज प्रताप लालू प्रसाद यादव यांची दोन्ही मुलं पिछाडीवर। आपण पाहतो एनडीएचे सुनामी यादवांच्या आरजेडीचा कंदील विझण्याच्या स्थितीमध्ये आहे। आरजेडी फक्त 32 जागांवर आघाडीवर आहे। लालूंच्या परंपरागत राघोपूर मतदारसंघामध्ये सुद्धा तेजस्वी यादव हे पिछाडीवर आहेत। 143 जागा लढल्या आरजेडीने आणि फक्त 32 जागी आघाडी घेण्यात यश आलेलं आहे। लालू प्रसाद यादव यांची दोन्ही मुलं आता सध्या पिछाडीवर आहेत। तेजस्वी यादव तर आरजेडीचे मुख्यमंत्री पदाचा चेहरा होते आणि तेच सध्या पिछाडीवर आहेत। लालू प्रसाद यादव यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे। आकडेवारी सध्या आपण ही पूर्ण टॅली आपल्या स्क्रीनवर पाहतो। यामध्ये भाजप 83, जेडीयू 79, एलजेपी 22 तर आघाडीचं चित्र आणि आकडेवारी पाहिली तर आरजेडी फक्त 32 आणि काँग्रेस 6 जागी आघाडीवर। लालू प्रसाद यादव यांच्या पूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये एवढ्या कमी जागा आरजेडीला कधी मिळाल्या नव्हत्या। आरजेडी या ठिकाणी 32 जागांवर एकेकाळी बिहारचे मुख्यमंत्री होते, बिहार हातात होता। मात्र त्यानंतर 20 वर्ष नितीश कुमारांची सत्ता थेट इथे भाजप कार्यालयाबाहेरच रथ आणलेला आहे आणि आत्मविश्वास त्यांच्या प्रतिक्रियेतून व्यक्त होताना दिसतो आहे। आणि आरजेडी याच्या अस्तित्वावरच आता या निकालातून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। भाजप आणि एनडीए याची घोडदौड सुरू आहे। ही सध्याची थेट दृश्य आहेत भाजप कार्यालयाबाहेरची। बिहारमध्ये आता सगळ्यात मोठा लालूंच्या परंपरागत राघोपूर विधानसभेमधून सुद्धा तेजस्वी यादव यांची पिछाडी। आरजेडीची सेना गारद झालेली आहे। सेनापतीच या ठिकाणी पिछाडीवर आहे। दोन्ही मुलं लालू प्रसाद यादव यांची पिछाडीवर आहेत। 3 फेऱ्या झालेल्या आहेत। एनडीएची सुनामी या ठिकाणी पाहायला मिळते। यादवांच्या आरजेडीचा कंदील हा सध्या विझण्याच्या स्थितीत। तर तिथे एनडीए 187 आणि महाआघाडी 48 जागांवर आघाडीवर आहे आणि इथे पूर्णतः महाआघाडीचा धुव्वा उडालेला पाहायला मिळतोय। इथे आरजेडी 32 जागांवर तर काँग्रेस 7 जागांवर, डावे 7 जागांवर। महाराष्ट्राच्या निकालाप्रमाणे चित्र पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळते। एनडीए 187 तर महाआघाडी 48 जागांवर। राघोपूर हा लालूंचा परंपरागत मतदारसंघ आहे। मात्र त्यात देखील तेजस्वी यादव यांची पिछाडी पाहायला मिळते। एनडीएची सुनामी कशा प्रकारे आली आहे लालूंच्या परंपरागत मतदारसंघात देखील त्यांचाच मुलगा पिछाडीवर आहे। राघोपूर हा खरं तर लालू प्रसाद यादव यांचा परंपरागत मतदारसंघ। आतापर्यंत लालूंनी ही सीट कधीच गमावली नव्हती। मात्र पहिल्यांदा तेजस्वी यादव यांना या ठिकाणी मोठा धक्का बसलाय। गेल्या 2 टर्म ते या ठिकाणी आमदार आहेत। तिसरी हॅट्रिक करण्याच्या तयारीमध्ये होते। मात्र तेजस्वी यादव यांचा कॉन्फिडन्स या ठिकाणी दिसला नाही। तेजस्वी यादव या ठिकाणी पिछाडीवर आहेत। लालूंसाठी हा एक सगळ्यात मोठा धक्का। त्यांच्या सभांना मोठी गर्दी होत होती। तरुण वर्ग देखील त्यांच्याकडे चांगलाच आकर्षित होता। मात्र त्याचा परिणाम निकालावर मात्र दिसत नाहीये कारण आरजेडी फक्त 32 जागी आघाडीवर आहे। तेजस्वी यादव यांच्या विरोधामध्ये सतीश कुमार भाजपचे हा सध्या आघाडीवर आहेत। मराठमोळे माजी आयपीएस अधिकारी असलेले शिवदीप लांडे यांना फक्त 454 मतं मिळाली आहेत। आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे हे पिछाडीवर आहेत। गेल्या वेळी सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या आरजेडीची दयनीय स्थिती या ठिकाणी झाली आहे। यंदा निम्म्याहून अधिक जागा घटलेल्या आहेत। आरजेडी फक्त 32 जागांवर आहे।